ते मनसे नेते अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा रद्द करण्यात आलाय। अकोल्याचे पदाधिकारी निधनाच्या घटनेचं कारण देत नाशिक दौरा रद्द केलेला आहे। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आलेली होती, तर अमित ठाकरे यांचा हा नाशिक दौरा रद्द करण्यात आल्यामुळे त्यांच्या स्वागताची जी तयारी केलेली होती त्यामुळे मनसैनिकांचा हिरमोड झालेला आहे। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, अमित ठाकरेंचा दौरा रद्द करण्याचं काय प्रमुख कारण देण्यात आलंय? मनसेचे नेते अमित ठाकरे आज नाशिकच्या दौऱ्यावरती होते। अमित ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आज नाशिकमधील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक जी आहे ती होणार होती। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर येणार होते आणि या सगळ्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनसे सैनिकांना एक नव ऊर्जा जी आहे ती प्राप्त होईल अशा प्रकारची सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा आणि अपेक्षा होती आणि त्या सगळ्याच्या अनुषंगाने अमित ठाकरे यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मात्र काही वेळापूर्वी अमित ठाकरे यांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अकोल्याचा जो पदाधिकारी आहे ज्याचं निधन झालं, त्या निधनाचं कारण देत अमित ठाकरे यांनी हा दौरा जो आहे नाशिकचा तो रद्द केलेला आहे। निश्चितच लक्ष्मण, तुम्ही असे सोबत राहा। आपण अपडेट्स घेतलेले आहेत की नाशिकमध्ये मनसैनिकांचा एकीकडे हिरमोड झाला, तर अमित ठाकरेंनी आपला दौरा रद्द केला। आणखी एक नाशिकहून एक ब्रेकिंग बातमी येते। नाशिकच्या कसारा घाटामध्ये रस्ता खचलाय। मुंबई नाशिक मार्गावर 2 फुटांनी हा रस्ता खचला असल्यामुळे वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय। तर कसारा घाटामध्ये एकेरी वाहतूक सुरू आहे आणि त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, मुंबईहून नाशिकला येणाऱ्या मार्गावरती कसारा घाटामध्ये हा रस्ता खचलेला आहे। साधारणतः 2 ते 2.5 फुटाने हा रस्ता जो आहे तो एका बाजूने पूर्णतः बसला गेलेला आहे आणि त्यामुळे नाशिकच्या कसारा घाटामधला प्रवास जो आहे तो धोकादायक झालेला आहे। ज्या मार्गावरनं साधारणतः एकाच वेळेला 3 वाहनं जातात, आता 3 लेनचा हा रस्ता आहे, त्यामुळे 2 लेन ज्या आहेत त्या पूर्णतः बंद करण्यात आलेल्या आहे। केवळ एका लेननी हा प्रवास जो आहे तो मुंबईहून नाशिकला येणाऱ्या वाहनांसाठी खुला करण्यात आलेला आहे। त्यामुळे मुंबईहून नाशिकला येणारी जी वाहतूक आहे ती पुन्हा एकदा धीम्या गतीने झालेली आहे। खरं तर नाशिक मुंबई महामार्गावरती पडलेल्या खड्ड्यांचा एक मनस्ताप या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत असतो। दुसरीकडे मात्र पुन्हा एकदा कसारा घाटात अशा पद्धतीनं रस्ता खचल्याने प्रवाशांना पुन्हा एकदा एका नाहक त्रासाला जे आहे ते सामोरं जावं लागत आहे। निश्चितच धन्यवाद लक्ष्मण या सविस्तर माहितीसाठी।